तो लाख्यासूर त्याच्या रक्तातून तयार होऊ लागलं. लाख्यासूर परत उठत होते आणि परत युद्ध करत होता. देवीला काही कळाना आणि त्यावेळी बघा देवी काळूबाई गुप्त झाली आणि जंगलात गेली निघून बघा. आणि त्या ठिकाणी सटवाई माता आली आणि सटवाई मातेनं सांगितलं की हे अधिमाया शक्ती, या लाख्यासुराला जर मारायचं असेल तर रात्रीचं मारायला लागल आणि याचं रक्त जमिनीवर न पडता तुम्ही देवी माता त्याला मारा. त्याचं रक्त स्वतः तुम्ही प्राशन करा, खाली पडूनच देऊ नका. आणि बांधवांनो, तो दुसरा जो दिवस होता तो पौष पौर्णिमेचा दिवस होता आणि त्याच दिवशी रात्री आपल्या आई काळूबाईने शंख वाजवला आणि लाख्यासूर त्या ठिकाणी बघा युद्धासाठी आला. महाभयंकर असं युद्ध परत चालू झालं काळूबाईमध्ये आणि लाख्यासुरामध्ये. आणि त्यावेळी बघा अधिमाया शक्तीनं लाख्यासुराचं मुंडकं आकाशात उडवलं आणि रक्त जे पडणार ते मातेनं प्राशन केलं बघा. जमिनीवर अजिबात पडू दिलं नाही. आणि त्या ठिकाणी लाख्यासुराचं मुंडकं उडल्यानंतर बघा अधिमाया